आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की रेवणगाव घाटातल्या रस्त्याची अवस्था प्रचंड बिकट झाली होती. अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे इथं होते. अक्षरशः अनेक अपघात झाले. खड्ड्यांमधून गाड्या मोडल्या, काही गाड्या इथंच पलटी झाल्या आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असताना वाहनधारकांनी इथं आपण मागं बघतोय की पुढं जो खड्डा आहे तो खड्डा चुकवता यावा म्हणून या बाजूनं रस्ता नवीन काढला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याचं काम कधी सुरू होणार हा मोठा प्रश्न सुरू असताना आज आपण या घाटामध्ये त्याचीच माहिती घेण्यासाठी आलो होतो. कारण टोल सुरू झाला आहे आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड संतापाची भावना अशासाठी आहे की या टोलला लागून जो मागे असलेला रेवणसिद्ध आणि रेणावी घाटाचा काम पूर्ण झालं नव्हतं, त्यातलं रेणावी घाटाचं काम पूर्ण झालं आहे. रेणावी गावातील रस्ता पूर्ण झाला आहे. सुलतानगादी येथील खड्डे सगळे भरलेले आहेत आणि आता आज आपण इथं आलो असता आज इथं हे काम सुरू झाले आपल्याला पाहायला मिळतं. इथं सुपरवायझर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या नेमकं आता इथं काय करणार आहे तुम्ही. इथं MPM खड्ड्याचं पॅच भरून घेणार, आणखीन कार्पेट वाढणार आहे. बरं, म्हणजे जसा रस्ता रेणावी घाटाचा झाला तसाच रोड पूर्ण क्लिअर होणार. क्लिअर एकदम क्लिअर. आणि आता दुसरं कुठलं काही तक्रार राहणार नाही. किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवस. 3 दिवसात पूर्ण होईल. वाहनधारकांना आणि नागरिकांना ही आनंदाची बातमी आहे की अखेर रेवणगाव घाटातील हा रस्ता आजपासून 2 दिवसात एकदम पूर्ण होतो आहे. आजपासून खड्डे भरायचं काम सुरू आहे आणि 2 दिवसात इथं बघा खाली काही कामगार कामासाठी आलेले आहेत. आजपासून 2 दिवसात खड्डे पूर्ण भरून घेऊन नंतर कार्पेट, म्हणजे जसा रस्ता रेणावी घाटात अगदी गुळगुळीत झाला आहे त्याच पद्धतीचा रस्ता आज इथं होतो आहे. ही एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. कारण इथं आपण पुढं बघतो आहे की या टर्नला प्रचंड मोठे खड्डे होते आणि संपूर्ण घाटातच खड्डे होते. वाहनधारकांना वाहन चालवता येत नव्हतं. अवजड वाहनांची अवस्था प्रचंड बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. अनेक वाहनं इथं पलटी झाली होती, अनेक अपघात झाले होते, गाड्यांचं नुकसान झालं, काही जण कायमचे जायबंदी झाले आणि काही जणांना जीवही गमावा लागला होता. परंतु मागच्या वेळेला आपण जे सांगितलं होतं की 10 किलोमीटरचा रस्ता हा आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं होतं की तो पूर्ण करून मंजूर करून घेतला आहे की त्यामध्ये रेणावी घाट, रेणावी गावातील रस्ता, रेवणसिद्ध घाटातील रस्ता, सुलतानगादे गावातील रस्ता आणि त्याबरोबर नागज घाट असं 10 किलोमीटरचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी यांच्यावर होती. यांनीही आता नागज घाटाचे खड्डे भरून आलेले आहेत आणि आज इथं शेवटची जी तक्रार होती नागरिकांची की रेवणगाव घाटाचं काय होणार ते आता इथं आपल्याला बघायला मिळतं. स्वतः सुपरवायझरनी सांगितलं की 2 दिवसामध्ये इथले सगळे खड्डे भरून घेऊन रस्ता जशा पद्धतीचा रेणावीचा होता तशाच पद्धतीचा होईल आणि इथं वाहनधारकांना आपले वाहन अगदी विना अडथळ्याचं नेता येणार आहे. रेवणगाव घाटामध्ये आपण वरच्या बाजूला बघतोय की इथं रोड रोलर, ट्रॅक्टर, डंपर आणि हे डांबर गरम करण्याचं मशीन, म्हणजे जवळजवळ यांची सगळी यंत्रणा इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आत्ताच जे व्यवस्थापक होते त्यांनी सांगितलं की हा रस्ता लवकरच म्हणजे इथं 2 दिवसात पूर्ण होतो आहे. त्या पद्धतीनं आपण मागं बघतोय की हे सगळी यंत्रणा इथं आल्यामुळं या 2 दिवसानंतर जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसांनंतर प्रत्येक वाहनधारकाला हा रस्ता जसा रेणावीचा घाट होता तसा अगदी गुळगुळीतपणे झालेला दिसेल, यात काही शंका नाही. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.